हा हो चलत राहते. बरं बरं आहे झालं. लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा, लोकांच्या मजुरीला जाण्यापेक्षा बरं आहे. आपलं आपलं भागते, घर संसार भागते. 20,000 25,000 रुपये महिना घेते. मग याचं खाद्य काढा, याचा खुराक काढा, पुन्हा याचं काय काय राहते ते मग हे काढून मग बघा तुम्हाला काय राहते मग. हा मग दूध व्यवसाय कोणी करत असेल तर घरच्या घरी करावं काय? घरच्या घरी करावं. मग घरच्या घरी केलं तरच काहीतरी पडते. बाहेरचा माणूस ठेवून ढोरं ठेवतो म्हणल्यानं परत खाई ना, असं काय परत खाते. जाऊ शकता. पण 2 पोरं हातात, शाळा शिकलेली हातात, त्याला कोणाच्या कामाला वाटलं म्हणून हे धंदा उभा केलेला आहे. करणाऱ्याला बरंच आहे, न करणाऱ्याला त्याला काय म्हणता येते आपल्याला. पण मेहनत वगैरे घ्यावं लागते. हा मेहनत. मामा तुमचं भादव इरबा तोडे, गाव? मनूर, उमरी तालुका, जिल्हा. बरं. आता तुमच्याकडे एकूण किती म्हशी आहेत? 5 म्हशी आहेत का? कुठून आणल्या म्हशी? हरियाणा राज्यातून आणले का? कुठली म्हैस किती रुपयाला पडली सांगा व्यवस्थित. हे पहिली 2 लाखाला. बरं. किती दूध देते? 10 लिटर. बरं. आता हे 10 लिटर याची खासियत 2 लाख कशामुळे आहे किंमत? 10 लिटर मुळे आहे. दूध देते म्हणून. किती वेळ येताची आणल्या? दुसऱ्या ना. बरं. दुसरी किती याची आहे सांगा? ये 1,60,000. बरं. किती देते दूध? 3 थानाचं 7 देते. 3 थानाचं? 7. 4 थानाचं? 4 थानाचं म्हणलं तर 8-9. बरं. एका टाइमला. बरं. हे अजून दुसरे कोणते आता सांगा? इथे 9. इथे 9. इथे 9. 9 लिटर एका टाइमला. एक तिन्ही म्हशी काय किमतीला भेटलं? हे तिन्ही म्हशी 1,30,000ची. ते 1,30,000ची व 1,60,000. किती वेळ त्याची म्हैस आहे? कवळी दिसाली. हे पहिल्यानं. बरं. पहिल्यानं 9 लिटर दूध देते? हो. बरं. तर मामा म्हशी घेताना किती वेळ त्याची म्हशी घेतलं पाहिजे? म्हशी घेताना दुसऱ्यानं किंवा तिसऱ्यानं, याच्यावरच्या म्हशी घ्यायच्याच नाही. दुसऱ्यानं किंवा तिसऱ्यानं. म्हैस निवडताना काय बघलं पाहिजे म्हणजे चांगली दूध देते? चांगली दूध द्यायची का सोटा बघायचा खाली. आपली जातवान म्हैस आता हे शिंग गोल आहे ते असे जातवान आहे ते बघायचं, घ्यायचं. बरं. आता एकूण किती म्हशी आता तुमच्याकडे? 5 म्हशी आणि गाय एक आहे काय? हो. चाऱ्यामध्ये काय देता तुम्ही? चाऱ्यामध्ये मक्का, गजरा, कडबा, पुन्हा ऊस, दुसरं काही नाही. ऊस देता. आणि खुराकामध्ये काय देता? खुराकामध्ये खलीपेंड, पुन्हा मक्का, पुन्हा तुरीची चुरी, हरभऱ्याची, मक्काची, पुन्हा गव्हाचं. बरं. खाद्य. एका म्हशीला किती देता? एका म्हशीला रोजचे सकाळी 2.5 किलो, संध्याकाळी 2.5 किलो. बरं. दुधावरून काय असते काय? दुधावरून काही नाही. हे वासरं तुम्ही वगैरे डायरेक्ट यायला पाहिजे होतं ना? हो, डायरेक्ट गेला पाहिजे. बरं. शेण किती निघते मामा एवढ्या याच्यातून? शेण 10-12 टोपले निघते दिवसात. बरं. हे स्वतःच्या शेतीत टाकता की? हो, स्वतःच्या. बरं. आता तुमच्याकडे काय हल्ल्या वगैरे आहे का? खाली आहे की 2 हाता वासरा हाता नाना. नाही. आता याला लावण कुठून करता तुम्ही? लावण आता इथं वाडीला कदम गुरुजीचा आहे हलगट, त्यांनी बी म्हशी आणलेली होता हरण्या, त्याच्या पैसे आहे, त्याच्या हलगट लावून आणता. याच्या गरमी होऊ नये म्हणून काय करता तुम्ही? पंखे लावता, दुसरं काही नाही. बरं. पंखे लावता का? हो. पाणी किती टाइम पाहिजे? 2 टाइम. कुट्टी टाकलं नसला तर चारा खातात काही? खाय ना. कुट्टीशिवाय चारा खाय ना. जनरेटर आणलं नाही काही. बरं. जनरेटरचं काय खासियत आहे ते? जनरेटरचा आता लाईट नाही म्हणून जनरेटर आणल्या, चाऱ्या पैसे आणल्या जनरेटर. चारा कुट्टी करण्यासाठी. लाईट नसेल तर? लाईट नाही. किती डिझेल खाते एकायला? काय 1 लिटरमध्ये 2-4 दिवस चालले, 15-20 मिनिटं लागाले. किती रुपयाचे आहे ते? 90 रुपये, 100 रुपये लिटर आहे. काय नाही किती रुपयाला जनरेटर किती रुपयाला भेटलं?
जनरेटर तसं नवं घ्या गेलं ना बघ किंमत आहे तरी का आपण सेकंड हँड होईल. बरं, किती रुपयाला आणले? हे आणल्या 30,000 रुपयाला. बरं. एकूण दूध दिवसाचं किती आहे तुमचं? दिवसाचं 50 लिटर. 50 लिटर आहे का? कुठं देता विक्री? या जामगाव. बरं. काय भावामध्ये देता? 60 रुपये लिटर. बरं. 60 रुपये लिटर बांधूनच आहे का? हो. फॅट न देऊ लागल्यावर काय भाव लागत होता तुम्हाला? फॅटनं देऊ लागल्यानं 50, 51, 52 याच्यावरही जात गेलं नाही. आता असं बांधून दिल्यानंतर चांगला फायदा होला. 1-2 रुपये आगाऊ गटारीत 5-6 रुपये जाऊ शकता. पण 2 पोरं हातात शाळा शिकलेली हातात त्याला कोणाच्या कामाला वाटलं म्हणून हे धंदा उभं केलेला आहे. बरं. तर आता तुमचं परपंच घर वगैरे व्यवस्थित चालले काय? ते हो चलत राहते. बरं आहे झालं. लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा लोकांच्या मजुरीला जाण्यापेक्षा बरं आहे. आपलं भागते, घर संसार भागते, शेतीला जोडधंदा म्हणून. शेतीला जोडधंदा म्हणून ये होय. दुसरं काय, शेणखत मिळते शेतीला. शेणखत मिळते. बरं. नवीन आता लोकांनी सुरू केलं पाहिजे काय उद्योग? केल्यानं करणाऱ्याला बरंच आहे, न करणाऱ्याला त्याला काय म्हणता येते आपल्याला. पण मेहनत वगैरे घ्यावं लागते. हा मेहनत कष्ट कसं आहे मग याच्यात? कष्ट बघा काहीच नाही. सकाळच्या फाटी उठावं लागते, धुवावं लागते, शेण पाणी दूध फिद काढून सारे टाकून रेडी राहावं लागते. दुपारच्या पारी 2-3 घंटे बसून राहायला आराम घडते. पुन्हा संच्या पारी अजून 2-3 घंटे करावं लागते. 2च टाइम काम आहे? हो 2च टाइम काम. पण नियोजन आणि कष्ट. हो. बरं. दुसरं काहीच नाही. याच्यामध्ये दगडी वगैरे झालती का कधी? दगडी वगैरे झाली होती, पण एक डॉक्टरला बोलल्यानं कमी झाली दगडी. वगारू मेल्यानंतर दूध देणं म्हणतात मामा म्हशी? नाही देतात, काहीच नाही देतात. आमच्या हे या म्हशीचं ओळा गेल्या वर्षी मेलं होतं, त्या पलीकडल्या म्हशीचं मेलं होतं. दोन्ही म्हशी आमच्या दूध काढून दिल्या. मेल्यानंतर काय करायचं नियोजन? काहीच नाही. उघडून कसं एवढं काही ठेवायचं, खाल्ली खाद्य ठेवून बसायचं का आहे बकेट घेऊन. तर काय करत नाही? काहीच करत. त्रास देत नाही ना वगैरे मेल्यानं? हा नाही. बरं. एका 8-15 दिवस सतीतात, पण पुन्हा काही बी करणार. बरं. लहान वासराची कशी काळजी घेता? लहान वासराची काळजी, त्याला चारा पाणी व्यवस्थित, दूध 2 महिने दूध चांगलं पाजवायचं, पुन्हा एखादी तहान कमी करायचं, खायला पियाला खुराक द्यायचं, चारा पाणी टाइमला करायचं, तर चांगले राहतात. लसीकरण काय करता तुम्ही? हा करतात. बरं. किती दिवसाला करता? महिन्याला 2 महिन्याला देतात. ते जसं जंतू जर काय वगैरे ढाळून घेऊ लागलं, काय करू लागलं तर त्याला जंताचं औषध पाहिजे का. मशाला काय करता जंतू निर्मूलन वगैरे? ते औषध गोळ्या देतात. बरं. गाभण राहायला त्रास देतात म्हणतात म्हशी मामा? नाही काहीच नाही बघा. पुऱ्या म्हशी गाभण्या आता 2-2 महिने झालं गाभा जाऊन म्हशी. हा ते तर म्हशी आता दुसऱ्या 2च महिने आहे याची. तर किती दिवसापासून करायला तुम्ही दूध व्यवसाय? 2 वर्ष झालं. चांगलं उत्पन्न व्हायला का? उत्पन्न व्हायला म्हणूनच ठेवल्या. उत्पन्न व्हायला करायला ठेवतो त्या. होय, काहीतरी बरं वाटायला लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा. लोकांच्या कामाला जाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी कसं आहे का तिकडे म्हणून ती केल्या. बरं. बरं. किती आहे शेती तुम्हाला? 6 एकर. 6 एकर. याच्यासाठी चारा किती लागवड केल्या? एकर भरामध्ये एवढं बस व्हायला की काय उर आले? नाही बस होते. 1 एकर मध्ये बस होते. एका एकर मध्ये किती म्हशी राहू शकतात मग? एका एकर मध्ये म्हशी अजून 4-20 सपातात. त्याचं काही नाही. म्हणजे 10 म्हशी सपातात का? हो. बरं. म्हशीमध्ये याच्यात काय फरक आहे? आपल्या म्हशी लई दिवस दूध देणार, ही म्हशी लई दिवस दूध देतात. बरं. एका टाइमला 10 लिटर दूध देते का? बरं. तिकडल्या म्हशी आपल्याकडे सेट होईना म्हणतात, तर काही प्रॉब्लेम आहे? काही नाही. आणल्यावर एक 8-15 दिवस सती ढोर, तरी पुन्हा काही नाही. खायचं चारा खातात. त्याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करावं लागते? काहीच नियोजन नाही. आणायचं, आणल्या एखादी ताप हिव आपला माणसाला जसं येते त्या प्रकारचं डॉक्टरला बोलून दाखवायचं का. पण तसं त्रास काय तेवढं देत नाही. ते आणलेल्या म्हशीमधले वगैरे मेले नाहीत ना तुमचे? तिकडून वाहनामध्ये येताना 2 मेलेत. हे म्हैस आमची पोटामध्येच वाटून वगार मेलं होतं पोटामध्ये. आणल्यावर 20,000 रुपये खर्च केल्या म्हशीला. पुन्हा 10 लिटर वगायची. चांगलं. खुराकामध्ये काय देता मग? खुराकामध्ये खल्ली, सुरी, मकाचं पीठ. आजारी वगैरे काय पडतात काय म्हशा? नाही आजारी काही नाही. आजारी पडलं तरी
बघत राहावं लागते. आता पडतात जसं माणसाला जशी सर्दी खोकला काही होते तसं बघतच राहावं लागते. हम्म. तरी तात्पुरता असलं तर मग इंजेक्शन औषध गोळ्या देता येते. बरं. तर मामा एकूण तुम्हाला महिन्याला खर्च आणि उत्पन्न किती व्हायला आहे? ₹1,00,000 होते. ₹1,00,000 झालं तर 50,000 अर्ध जाते, अर्ध राहते. याच्यामध्ये काम करायला माणसं किती येतात? एकच. तुम्ही घरच्या घरी करता कोणी एक- तरी अर्धा खर्च जाते का? अर्धा जाते. आणि मजूर ठेवून केलं तर? मंजूर ठेवून केलं तरी काय धन्याला 25 पुरती. तेवढा फरक होते. हा. घर बघा की आता घरचा किती बाहेरचा जरी ठेवल्या हम्म. चारा पाणी करू लागला हम्म. हा हम्म. त्यानं महिना 25,000-20,000 रुपये महिना घेते. हम्म. हा 20,000-25,000 रुपये महिना घेते. मग याचं खाद्य काढा, याचा खुराक काढा, पुन्हा याचं काय काय राहते ते मग हे काढून मग बघा तुम्हाला काय राहते मग. हम्म. हा मग दूध व्यवसाय कोणी करत असेल तर घरच्या घरी करावं काय? घरच्या घरी करावं. हम्म. मग घरच्या घरी केलं तरच काहीतरी पडते. बाहेरचा माणूस ठेवून ढोरं ठेवतो म्हणल्यानं परत खाई ना, असं काय पडतं खाते. बरं. बरेच लोक आता हे दूध व्यवसाय करावं वाटायला द्यायला, तर दूध व्यवसाय चांगला आहे काय? नाही व्यवस्था चांगली आहे की करणाऱ्याला चांगलं आहे. पण एक घरचे माणसं झाले शेवटवर नको. बाहेर